बघूया या मॅच मध्ये काय करतायत। या मॅच मध्ये गोलंदाजांची खराब कामगिरी, भ्रमनिरास केला पुन्हा एकदा। 100 पेक्षा जास्त धावा दुसऱ्यांदा त्यांनी खर्च केल्यात आणि आता पुन्हा एकदा एक मोठं टार्गेट फलंदाजांना इथून चेस करायचं आहे। ओपनिंग पेअर मैदानावरती आपण बघतायत। तर सलामीला मगाशी आपण राम भाऊ यांना बघितलं होतं चेतनच्या जोडीला, पण आता आलेले आहेत विनोद। विनोद जे खरं तर जबरदस्त बॅटिंग केली होती। पाटण तालुक्यातले एक अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर आणि मगाशी आपण बघितलं त्याच्या बॅटमध्ये 3 ते 4 षटकार। चला समोर जे प्रेक्षक आहेत थोडेसे बाजूला, उजव्या बाजूला वा। चेतन डोणे स्ट्राईकला बॉलिंग मार्क वर त्या ठिकाणी तयार आहेत। मॅडी पहिला चेंडू, टार्गेट 114 धावा वरती विकेट। पहिलाच बॉल उडवला चेतन ढोणे च्या बॅट मधून आलाय हा गगनभेदी गगनचुंबी षटकार। व्हॉट अ टायमिंग, काय जबरदस्त टायमिंग। पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरले होते, एकच चौकार पहिल्या मॅच मध्ये आपण बघितला होता, पण आता सुरुवात झालेली आहे षटकाराने आणि कुठेतरी आता सुरुवात जबरदस्त होताना दिसते। पुन्हा एकदा मॅडी, यावेळेस मात्र हवेत मिस टायमिंग, कणकवली फ्लाय झेल आणि दिलाय दणका रामभाऊ विलियन संघाला। चेतन डोणे षटकार नंतर डगआउटच्या दिशेने पहिला धक्का। चेतन परत आहेत षटकारानंतर, आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिस टायमिंग झालं, एज लागली आणि एस्टॅनच्या मागे सुंदर झेल विकेट किपरने पकडलेले। पहिला गडी बाद होतोय, न्यू बॅटर मैदानावरती येत आहे। न्यू बॅटर स्वप्नील मैदानावरती येत आहे। 114 धावांचा टार्गेट सुरुवात षटकारने झाली होती, पण त्यानंतर मॅडीचं कमबॅक। वेगवान चेंडू, डॉट बॉल, चांगलं कमबॅक षटकारानंतर मॅडीचा। पुढचे 2 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत। स्वप्नील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला विनोद, बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा मॅडी। ऑन साइडला आपण पूल करतात, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका, एकच धाव येईल। धावसंख्या 7, 4 चेंडू झालेले आहेत, 7 धावा आलेल्या आहेत। 107 धावांची अजूनही गरज आहे। स्ट्राईकला येतात विनोद पहिल्यांदाच। हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, वाईट बॉल कॉल। धावसंख्या 8, 2 चेंडू अजूनही शेष आहेत, पण हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघणार होता, खराब लाईन लेंथ। पुन्हा एकदा मॅडी टू विनोद, सुंदर चेंडू, यावेळेस मात्र शॉर्ट पॉइंटला चेंडू गेलाय, 1 धावे दरम्यान येईल, हलकीशी एज होती। धावसंख्या धावफलक होते आपण बघतात 19 ती म्हणजे 9। 1 टू गो। 106 धावांचे 105 धावांची गरज अजूनही। ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फार वेगाने गेल्या, चेंडूपर्यंत पोहोचतायत। तोपर्यंत केवळ एकच धाव, षटक संपले पहिलं। धावसंख्या धावफलकावरती 10, 104 धावा आता येणाऱ्या 30 चेंडू मध्ये करायचे।
हा चेंडू पहिलाच डॉट येतोय. बॉलिंग मार्क वर आहेत. हो हा चेंडू हवेत आणि झेल ड्रॉप. स्वप्नीला जीवनदान आणि एक सिंगल येते. झेल होता, सोपा झेल होता. शॉर्ट पॉइंटला धावसंख्या धावफलकावरती 11. ड्राईव्ह केलाय. हा चेंडू लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी एकच धाव इथून मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत जाऊन पोहोचली ती म्हणजे 12. अजून 102 धावा करायच्या आहेत. पहिल्या सामन्यात गोलंदाजी एकदम साधारण राहिली आणि त्यामुळे 100 पेक्षा जास्त धावा दोनदा त्यांच्या अगेन्स्ट कुठल्या गेल्या. हा चेंडू फुल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने चेंडू गेलाय. बघूया काय घडतंय तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा इथून पूर्ण होतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 14 धावा झाल्यात. चेतन ढोणे थोडीशी निराश पण चेहऱ्यावरती एक स्माईल आहे. हरकत नाही, या गोष्टी घडत असतात क्रिकेटमध्ये. पण अपेक्षा असतात. एक चांगला प्लेयर, एक चांगला बॅटर, त्याच्याकडं नेहमीच धावांची अपेक्षा केली जाते आणि जेव्हा जेव्हा संघाला मोठी धावसंख्या चेस करायची असते तेव्हा मात्र चेतन ढोणे नो बॉल कॉल आहे. फील्डचा इशारा. मॉर्निंग प्रीमियर लीग 2024 एक दिवसीय स्पर्धा. सामना तिसरा. धावसंख्या धावफलकावरती आहे 15. 99 धावांची अजूनही गरज आहे. लक्ष्यापासून दूर आहे. अजूनही आपण बघितलं रामभाऊ इलेव्हन हा संघ. हा चेंडू मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. पहिल्या डावात चेंडू उचललाय. गुड फिल्डिंग. केवळ एकच धाव इथून मिळेल आणि इथे ओव्हर थ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव ऍड होईल. 2 धावा येतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाली ती म्हणजे 17. सिंगल डबल्स वरती कॉन्सन्ट्रेशन केलं जात आहे. बॉल एकूण झालेले आहेत आपण बघितलं तर 5. 1 टू गो. 1 टू गो. ऑन साइडला फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. सीमारेषेबाहेर 4 धावा आणि या चौकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 21 धावा झालेल्या आहेत. असेच फटके निरंतर मारावे लागतील. टार्गेट फार मोठे आहे. 2 षटक संपल्यात आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 21. टार्गेट आहे 114चं. म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर इथून विजयासाठी अजूनही 94 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये. स्क्रीनमध्ये बघू शकाल आपण. नीड 94 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. बघूया. लक्ष फार कठीण आहे पण बॅटिंग चांगली करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. पण जर डॉट बॉल आले, सिंगल डबल्स आले तर रिक्वायर्ड वाढत जाईल आणि त्या दबावामुळे इथून मात्र संघ पराभवाच्या छायेत जाऊ शकतो. बॉलिंग मार्कवर सिंगा. चला सिंगा आलेत. सिंगम नंतर सिंगा. 24 चेंडू 94. स्ट्राइकला विनोद. फुल टॉस लॉफ्ट केला मिड विकेटच्या वरून. हाय अँड हँडसम सिक्सर. खराब बॉल होता. ज्यूसी फुल टॉस.
आणि या षटकाने इक्वेशन आता 88 ची गरज. खोलो टप्प्याला चेंडू ड्राईव्ह केला अलंग द ग्राउंड. चेंडू येतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू जोपर्यंत उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा विनोद यांच्या खात्यात. 2 धावा मात्र रामभाऊ इलेवणे संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 29 धावा. फुल टॉस हा देखील जाईल आउट ऑफ द पार. 6 आणि आता कुठे मॅच मध्ये रंगत निर्माण होते. विनोद यांची धुवाधार तडाखे बंद खेळी मैदानावरती आपण बघताय. 2 षटका ठोकलेले आहेत या इनिंग मध्ये. एकूण स्कोर झालाय 35 धावा. 21 चेंडूत 80 धावा करायच्या आहेत विजयासाठी. आणि त्यासाठी 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. 22.8 रिक्वायर्ड रेट. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न सफल झाले होते. डिक्लेअर आहे. एकच धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 36. यावरचे एकूण चेंडू आपण जर पाहिले तर आतापर्यंत संपन्न झाले 4. 2 टू गो. सिंगाने तब्बल 15 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. ओ शॉट ऑफ गुड लेंथ. अधिक उसळी. वाईट बॉल कॉल अंपायरचा येतोय कारण खूप जास्त बाउन्स देण्याचा प्रयत्न होता. आणि या वाईडने एकूण धावसंख्या धावफलकावरती 37. सिंगा पुन्हा एकदा विनोदसाठी पुढचा चेंडू. हो यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने बघूया किती धावा मिळतील. केवळ 2. फटका अप्रतिम होता पण या फटक्याला या मैदानावरती फारसं महत्व नाही, किंमत नाहीये. केवळ 2 मिळतील. सुंदर फटका होता. बॅकफूट वरती गेले. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. फटक्यासाठी जागा बनवली. ऑन द टोज खेळत असताना चेंडूला पाठवलं पॉइंटला. डिक्लेअर झोन मध्ये. शॉर्ट ऑफ लेन फुल केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. केवळ 1 धाव इथून मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 40. तर 18 चेंडूत 75 धावा. 18 चेंडू 75. रिक्वायर्ड रेट 25.00. प्रति ओव्हरला 25 धावा असे इक्वेशन आहे. आणि या 25 धावांचा जो रन रेट मेंटेन ठेवायचा असेल तर किमान 3-4 मोठे फटके मारावे लागतील प्रत्येक ओव्हरमध्ये, तरच हे लक्ष्य चेस करणं सोपं होईल. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला. फिल्डर आहे तिथे. केवळ 1च धाव. बॉलिंग मार्कवर आहेत कनका. प्रवीण कनका बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू सिंगल येते. स्ट्राइक वरती स्वप्नील वाघ. बघूया स्वप्नील वाघ. अपेक्षा जरूर आहेत. टॅलेंट जरूर आहे. हो चांगला चेंडू ऑफ स्टंप वरती बॅटच्या मधून निघून सुद्धा डॉट बॉल. डॉट चेंडू परवडण्यासारखे नाहीये रामभाऊ इलेव्हन संघाला. इथून आक्रमण आक्रमण आक्रमण. केवळ आक्रमण करावं लागेल. हा देखील मागे जातोय.
आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. मॅच कठीण होत चाललेली आहे कारण डॉट चेंडू दबाव वाढवतील. डॉट चेंडू इथून मात्र आवश्यक धावगती वाढवतील. 15 मध्ये 74. टॉप एज डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. या ओव्हर मध्ये आतापर्यंत केवळ 2 धाव आलेले आहेत. अजूनही इथून 73 धावांची गरज आहे. फुल टॉस टर्न केला मनगडाच्या साहाय्याने आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि फिल्डर तिथे तैनात होते. दुसऱ्या विकेटचं पतन. स्वप्नील परत आहेत. तो स्वप्नील बाद होत आहेत. आल्या आल्यास न्यू बॅटरने हवेतून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. जगलिंग कॅच. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 धक्के. सलग 3 षटकार ठोकल्यास 200 रुपये अरुण यांच्याकडून. प्रियांक पायमल यांच्याकडनं 200 रुपये. प्रियांक प्रत्येक षटकाराला ठेवा 200. न्यू बॅटर रुपेश. बारा चेंडू 73 धावांची गरज आहे. 12 गेंदों में 73 रनों की जरूरत है जीत के लिए. बॉलिंग मार्क पर वेदांत. स्ट्राइकला विनोद. 12 चेंडू 73. साढ़े 36 धावांची आवश्यक गती. त्या मैदानातून गोमाता जात असताना 12 चेंडू 73. हो हो वेगवान चेंडू डॉट बॉल. 11 चेंडू 73 ची गरज. बॉलिंग मार्कवर वेदांत. एक रायझिंग स्टार. एक उगवता सितारा. अप्रतिम ॲक्शन. खूप सुंदर असं रनअप आणि खूप सुंदर पद्धतीने आपण बघतायत रिलीज ऑफ डिलिव्हरी. हा चेंडू मागे गेलाय. एकच धाव. अजूनही 72 धावा येणाऱ्या 10 चेंडूमध्ये करायच्या आहेत. सामना जवळजवळ आता तर निश्चित चाललेला आहे. पहिल्या मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी. तेव्हा 122 धावा त्यांच्या अगेन्स्ट कुठल्या गेल्या. इथेही आपण बघता 114 धावा कुठण्यात आल्या. ऑन साइडला पॅरल स्ट्रोक आहे. फिल्डिंग खूप चांगली करण्याचा प्रयत्न झाला पण हात चौकार. हा षटकाराला पैसे आहेत. प्रियांक पायमल यांच्याकडनं 200 रुपये. 2 षटकार ठोकल्यास रुपयेसाठी बक्षीस. पूल केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे डिक्लेअर झोन आहे. एकच धाव. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 67 धावा.
पहिला सामना एकतर्फी, दुसरा सामना आपण बघितला थोडासा रंगताना दिसला आणि मैदानातून बघू शकाल जातीवंत या गायी जात असताना आईनंतर सर्वश्रेष्ठ दूध कोणाचं असतं तर ते गाईचं असतं. बऱ्याचदा आईचं दूध जेव्हा कमी येतं तेव्हा त्यानंतर आपण गाईचं दूध मुलांना, लहान मुलांना देत असतो. हो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिथे मात्र थोडासा खराब प्रयत्न. 4 धावा इथून मिळतील. मॅच मध्ये आपण जर म्हटलं तर औपचारिकता राहिली आहे असं म्हणावं लागेल. फॉर्मॅलिटीज ती पूर्ण करावी लागेल कारण बघा भरपूर दूर आहे लक्षापासून. आणि इक्वेशन किती आहे आम्हाला सांगतील प्रथमेश ठाकूर. 7 चेंडू 63, 7 षटकार मारले तर 42 धावा होतील. हा चेंडू उडवलाय, मागे गेलाय, डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. सिंगलने स्कोर झाला एकूण 53. थोडस कंटाळवाणं क्रिकेट आपण म्हणू शकतो पण जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल काही रोमांचक क्षण क्रिकेटमधले आपल्याला अनुभवायला मिळतील या मैदानावरती. नाव 62 62 पाहिजेत. बॉलर्स नेम शंकर. 62 6 बॉल मध्ये होतील का? 10 मारतील 10. वाईट बॉल कॉल. 61 धावांची गरज आहे. हो, ह्यावेळेस मात्र पाठवलाय सीमारेषेबाहेर. विनोद यांच्या बॅटमधून येतो षटकार. तर 3 चेंडू शेष आहेत. दोन्ही संघाने एक सामना गमावला होता पण आता या मॅच मध्ये आपण बघतायत चांगलं कमबॅक. बॉल काय 2च झाले. अच्छा, पुन्हा एकदा वाईट बॉल. हा चेंडू देखील जातोय. बघूया डिक्लेअर झोन मध्ये आहे का? नाही, त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झालाय बहुतेक. विनोद यांचा संघर्ष आपण जरूर बघितला. बॅटिंग चांगली करतायत पण
बॉलर्सने इतक्या धावा लुटलेल्या आहेत, इतक्या धावा खर्च केल्यात की त्या वसूल करताना बॅटरच्या मात्र नाकी 9 आलेले. हा चेंडू पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि फलंदाज विनोद बाद होत आहेत. 1 मोर विकेट डाऊन. ठाकूर नावाचा बॅटर राजेश मैदानावरती. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. रवी भाऊ 11 या संघाने हा सामना 45 धावांनी जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. चांगलं कमबॅक. पण सलग 2 सामने जिंकून रामभाऊ 11 संघ मात्र थोडासा चिंतेमध्ये. मॅच समरी आपण बघू शकाल. प्रथम बॅटिंग केली होती रवी भाऊ 11 संघाने 114 धावा केल्या 1 विकेटच्या मोबदल्यात. आणि त्या बॅटिंग कार्डमध्ये आपण बघू शकाल सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली जीवन यांनी 17 चेंडूत 50 केल्या. मॅडीने 17 चेंडूत 48 केल्या. आणि त्याचबरोबर बॉलिंग आपण बघितली तर चांगली बॉलिंग मॅडीने केलेली आहे. प्रवीण कनकाने चांगलं षटक हाताळलं 2 विकेट. पण थोडीशी हाय स्कोरिंग मॅच असल्या कारणाने आपण फलंदाजांना इथे थोडंसं महत्त्व देणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच जीवन. 50 धावा नॉट आउट 17 चेंडूमध्ये ज्याने गुटल्या तो जीवन. तर मॅडी इथे थोडस चेंजेस आपण करतोय. मॅडी मॅन ऑफ द मॅच आहेत. जीवनने 50 मारले जरूर आहे पण मॅडीला 1 विकेटही मिळालेलं आहे. त्यामुळे 10 धावा देत असताना 1 विकेटही प्राप्त केलं आहे. तर मॅडी मॅन ऑफ द मॅच.